दरवळणारा सुगंधारे त्या चंदनात होता, दरवळणारा सुगंधारे त्या चंदनात होता। रशियात जाऊन शिवाजी सांगणारा विद्वान लोकशाहीरांना भाव साठे होता। वळ पुस्तकात असती, त्याचा अर्थ डोक्यात घ्यायचा असतो, त्याला महाराष्ट्र म्हणून लोकशाहीर कलावंतांनी सांगितलंय विद्वान मंडळी पुढे बसलेली असते आणि तुम्ही ऐकताय म्हणून मी असली शब्द सांगतोय, नाही तर मला बघा 1000 रुपयाचं तिकीट काढून येते ती। त्याचा अर्थ असा आहे, कोमल पाटोळे यांनी पुन्हा एकदा स्टेजवर येऊन या कार्यक्रमाचं टेरिंग हातात घ्यायचं आहे आणि गाडी पुढे चालवायची। पाखरे आणि पंचकृषीतील जमलेल्या तमाम माझ्या माता बहिणींचं, रसिक बांधवांचं, तरुण बांधवांचं पार्टीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। महिलांनी खाली बसायचं आहे, कार्यक्रम तुमच्यासाठी आहे। आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी माझ्या भावाने मला घेतल्याशिवाय वाढदिवस साजरा केला नाही, त्यात माझाच मला अभिमान आहे। आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा वाढदिवस आणि हा कार्यक्रम मीच करेल असा शब्द मी या रुपनर परिवाराला दिलेला आहे। म्हणून सर्व सहकारी, माझ्या भावाचे सर्व मित्र परिवार, गावकरी आणि परिवार यांनी सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, कोण म्हणते की भावाचं आणि बहिणीचं प्रेम पातळ झालंय, माया राहिली नाही आजकाल, कारण सख्या नात्यापेक्षा मानलेलं नातं श्रेष्ठ असतं। आणि तसंच माझं बहीण भावाचं नातं हे मानलेलं नाहीये, तर सख्य बहीण भावासारखं मी आमच्या या परिवारावरती प्रेम करत आहे। खाली बसतात तर बरं होईल, ज्या टायमाला उठून जायचं त्या टायमाला कोणीच म्हणणार नाही बसा, पण आता तरी बसा। धन्यवाद। नेहमीप्रमाणे महाराष्ट्राची संस्कृती म्हणते, कुठलंही कार्य सिद्ध करत असताना श्री गजानन गणपतीला बोलवलं पाहिजे। आमच्याही पार्टीतून आम्ही गजाननाला बोलवलेलं आहे का नाही? पाखणी गाव काय आपल्याला नवीन नाहीये, जुनच आहे की नाही? हा, म्हणून या ठिकाणी कोमल पाटोळे म्हणजे काय, कोमल पाटोळे आजकाल हा खूप मोठा विषय झालेला आहे। म्हणून गणा पाठोपाठ काय असते, गवळण असती म्हणलं, गवळण म्हणायची कुणी, गवळण म्हणायची बट रुपणार यांनी। आणि तुम्हाला वाटतं भाऊ माझा म्हणणार नाही? म्हणतो किती बाऱ्या म्हणणार, किती बाऱ्या तुमच्यापेक्षा चांगलंच म्हणणार, येते की त्यांना गवळण। आणि मग काय तर बरोबर, पण त्यांना जर गवळण म्हणायची असती तर या रसिक बांधवांच्या चरणाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोलवलं असतं का? ते बी खरं आहे। राधा गवळण महिलांना आशीर्वाद देण्यासाठी, रसिक बांधवांना आशीर्वाद देण्यासाठी आपणच बोलवायची आहे। म्हणून राधा गवळण यांच्या भेटीला कशी आली पाहिजे, धावत पळत आली पाहिजे। घुमडा ढोलकी वाल, ए बाहुबली, राधा गवळण ही तुमच्यासारखी सासरवशील होती, तिला सुद्धा सासरवास होता। म्हणून कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन राधा श्री कृष्णाला म्हणत आहे, मुळीच नव्हतं रे कान्हा, कान्हा कान्हा कान्हा
मला माहित आहे गवळण तुम्हाला खूप आवडते आणि दादांनी मला सांगितलं ताई पहिली गवळण तर ही झाली पाहिजे म्हणून मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात पण काय सांगावं तुझ्यासाठी दाजी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले मुळीच नव्हतं 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 मुळीच नव्हतं काना मुळीच नव्हतं माझ्या मनात मुळीच नव्हतं काना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी जोडीला जमणार तुझ्यासाठी जोडीला जमणार तुझ्यासाठी मोडीले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो ग कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना रे तुझ्यासाठी आले काना रे तुझ्यासाठी आले मनात देवा रे तुझ्यासाठी आले मनात खरंच काना रे तुझ्यासाठी आले मनात माझ्यासाठी काही सुद्धा केलं नाही पण मी तुझ्यासाठी काय केलंय माहित आहे तुझ्यासाठी करील एकादशी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी करील एकादशी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी राहील उपवासी मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो ग कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना देवा रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना रे तुझ्यासाठी आले वना संत एकनाथ महाराज शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात माझ्या माता बहिणीनं एक जनार्दनी विनविती राधा शरण आली तुला गोविंदा शरणाले तुला गोविंदा शरणाले तुला गोविंदा एका जनार्दनी विनविती राधा राधा
गाजवितो कान्हा कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आली मनात देवा रे तुझ्यासाठी आली मनात खरंच कान्हा रे तुझ्यासाठी आली मनात मुळीच नव्हतं 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 मुळीच नव्हतं कान्हा मुळीच नव्हतं माझ्या मनात मुळीच नव्हतं कान्हा मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आली मनात देवा रे तुझ्यासाठी आली तुझ्यासाठी आले वनात